पाखरांना आपल्याला हलवायचं. आता भरपूर पेटपूजा झाली आहे त्याची. आपल्या पोटपूजेसाठी काहीतरी शिल्लक राहावं, त्याच्यासाठी आपण हे घेऊन आलो. एक तर पक्ष्यांचा पूर्ण थवा आहे. सो इथे माझ्या मागच्या साईडला लावलाय मी. मोबाईल बंद चालू झाले का बंद झाले बघ. पप्पांचा सो हे गाईज, मॉर्निंग 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 सगळ्यांना. खूप दिवसातून आपण आलोय आणि आपल्याकडे आता हे दोन गोष्टी आहेत. याने आपण काय करणार आहे, पाखरांना आपल्याला हलवायचं. आता भरपूर पेटपूजा झाली आहे त्यांची. आपल्या पोटपूजेसाठी काहीतरी शिल्लक राहावं, त्याच्यासाठी आपण हे घेऊन आलो. एक तर हा भोंगा हॉर्न आणि हे आहे ताटली घरातली. आता इथे आपल्याला असं वाटतं की काहीच नाहीये. तुम्हाला मी आता प्रॉपर वाजवून दाखवतो. किती पाखरे आहेत, किती पक्षी आहेत ते बघूयात आपण. थोडीशी माती ढिकळ. आता मज्जा बघा फक्त. शांततेत निघालो आपण. यांची मज्जा बघा आता. किती पाखर आहेत बघा आता इथे. हे बघा. हे असंच चालत राहिलं ना तर होप्सच राहणार नाहीत. थोडं अजून घेऊयात. माती घेतोय मी. आपल्याला काही मारायचं नाहीये कुणाला, फक्त या साईडचे तर उडून गेलेत. आतमध्ये बसली आहे गँग. त्या झाडावरती, या झाडावरती खूप सारे आहेत इकडे. आणि इकडे तर फुल उडतात हे पक्षी. इथे हे बघा, पक्ष्यांचा पूर्ण थवा आहे. गँग गँग घेऊन राहतात. आता आपण पूर्ण चारी बाजूनी फिरूयात. आपले काम चालू झालं. ज्या कामासाठी आपण आलोय ते करायचंय. सो म्हणजे खूप असं वेगळं वेगळं लोकांनी बनवलेलं आहे. आपण एक्सप्लोर करूयात. या साईडला तर नाही आता. असं गोपन वगैरे असते, त्याच्यामध्ये दगड अडकवला जातो, हे माहितीच असेल सगळ्यांना. ते फिरवतात, डब्बा वाजवणे. आणि इथे आम्ही आता हे प्लास्टिक बांधलंय जे की हवेनं फडफड करतं. हे फडफडल्यामुळे काय होतं, पक्ष्यांना असं वाटणार आहे की कोणीतरी आहे आजूबाजूला आपल्या. त्यामुळे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं. पूर्णतः नाही, बट बऱ्यापैकी ते कमी होऊ शकतं. आता या साईडला तर आपण आता पहिला भोंगा लावून घेऊया. ठीक आहे. तर या भोंग्यामध्ये साधारणतः 10 ते 12 मोड आहेत, म्युझिक मोड्स. म्हणजे त्याच्यामध्ये इनबिल्ट ॲड आहे. आपल्याला फक्त म्युझिक असं चेंज करायचं इथून. हा भोंगा सायरन साधारणतः 1-2 तास जर चार्ज केला तुम्ही तर 5 ते 6 तास इझिली चालतो. बट ह्याच्यामध्ये अजून एक लेटेस्ट आलाय, तो मामाने घेतलाय. त्याच्यात सोलार पॅनल वरती बसवलंय, त्यामुळे खूप इझी राहतं. म्हणजे तुम्ही जर भर दिवसा असं ठेवत असाल ना तर पूर्णतः ते तसंच ॲज इट इज राहू शकतं. म्हणजे रिकवर होते बॅटरी त्याची. तर इथे बघूयात आपण. बघा आता हे चालू केलं. व्हॉल्यूम कमी करतो मी थोडंसं. 2 हत्तीचा आवाज.
पक्षी हे तर घाबरूनच जाल. कुत्रा व्हॉल्यूम वाढवतोय आणि आपण इथे ठेवतो असं, इथे अडकवतोय, व्हॉल्यूम अप. ऍटलिस्ट हा एरिया कव्हर होईल. आपण आता पलीकडच्या साईडला जाऊयात. सो इथे माझ्या मागच्या साईडला लावलंय मी. इकडे बघूयात आता. या साईडला मी ताटलीचा नुसका आजमावणार आहे. ताटली आहे म्हणजे प्लेट घरची आपली, ती वाजवून बघूयात किती पाखरं उडतात ते. थोड्या वेळासाठी का होईना हे असं जातोय, बट तरी आधीमध्ये खूप सारी ज्वारीची ताटं पडलीत. हे बघा इथंच रोड क्रॉस करताना, म्हणजे रोड ब्लॉक झालाय पूर्ण इथे. अशी आपली ज्वारी. आणि आता आपण जाणार आहे इथून पुढच्या साईडने. ओके, थोडं वरती ऍडजस्ट करूयात. हे बघा बघा तुफान. आता मी ना फ्लिप कॅमेरा कर. इथे पक्षी बघा आता किती आहेत गाईस. मामला एकदम गडबड आहे इथे, दोन्ही बाजूने पॅक. त्याच्यावर बसणार की नाही, जरा असं वाटतं जवळ आलंय. असं वाटतंय ना जवळ आलं. जवळ आले हो. मग अजून ते वर गेलं. जसं हात लावशील तसं वर जाणार ते. हा हा, उडा उडा वरती उडा हवेत. तरी म्हणतोय वाटाणा संपला कसा आमचा एवढा. होय रे, मागच्याला मी बघितला भरपूर शेंगा होत्या. तू खातोय सर बघू. गाजर आपली देशी देशी आहे तो. गाजर आले का? तर आलं की बारीक असतील. बघू. बघत काल नेले होते की मम्मीने. पाणी दिल्याशिवाय नाही. बघू झालं की तयार. दाट झाले रे मामाले, प्रमाण जरा जास्त झाले दाट. हो, प्रमाण दाटीचं प्रमाण जरा जास्त झाले रे. पांचटच लागते जरा. एखादं उपटत होत. जयेश मग काय आज सुट्टी नाही. अरे देवा, कुठलं कुठल्या? काल हे दोघे आलेले ना, करामती आई आणि मम्मी. काठी टाकली मी नेमकीच, काठीनं निघलं असतं. निघतंय का? अगोदर यानं जरा मोकळं कर. मजा येते खायला असंच पांढरं पांढरं खा. आता तोडलाच पाहिजे पण काय वाढ. हे लाल झालंय, पक्का लाल झालाय. इतक्या भाऊ केला असता ना. पडून राहिलं ना.
हे तो 2-3 म्हणत माफ होता, इतक्या उगाव करायचा इकडचं आणि पडून इथनं राहिलं. तुम्ही या. ही बघा आई. है ना साधारणतः 4-5 फुटाचा असणार आहे हा. ही घोणस असेल, घोणस किंवा मोस्ट प्रॉब्ली धामण. धामण मला कमेंट करून सांगा कोणतं असू शकेल. हातानंच उचलली डायरेक्ट. पण त्याला काय औषधी हे येते किती कसलं महाग येते. औषध असतं चालू आहे ना बघ. पहिलं सांगा. तोडून टाकू का? कोण लहान करते हा विहिरीत काय कळत नाही आपलं. हो रे. मला काय वाटतं तिथून पाणी मामा भरपूर येते त्याच्यामुळे होत असतील कालवा सगळं पोट आलं. हे बघ की ह्या साईडला पण आलेलं तसं म्हणायचं म्हणलं तर. तांदूळ आणून जरा टाकले पाहिजे तुम्ही है ना. खातात चपाती तसं. वडा आहे हा टाकू तेलकट. संपलं लो पावर झाली चालू आहे ना. नाही संपलं. अरे मोबाईल चालू नाही चालू आहे. मोबाईल बंद ना चालू झाले का बंद झाले बघ. झालं हे बघू. बंद नाही पूर्ण 1% वरती आहे नसेल. ही घाण एक दिवशी काढली पाहिजे येऊन मला. हो रे जाळून त्या माशांना मिळाला नाही. बस का मोठं घेऊ काय? अरे देवा हे काय कसला शेप झालाय आता. लय आली त्याला. एवढा मोठा आणि एवढा एवढा सगळा झाला. काय नक्की प्रॉब्लेम. तिथलं हे वय हे मोठं हेच घेऊ का? अरे हे 2 आहेत घेऊ का? 2 हाताची ताकद लावायला लागणार आहे. हो परफेक्ट. आणि गाजर 3 गाजर बस का 3 तुला रात्री आईने घेतलेत ना. खाल्लेस की ना ते वाटण तोडू लागलीच. वाटाणा तोडतोय ती दिखाव ना जरा बघू देत. वाटाणा कसं असतो तेव्हा लोकांना माहितीच आहे की वाटाणा बघ कसला आहे. महाग असण्यामागं कारण हेच आहे ना. हा परिश्रम जास्त आहेत तोडायला. बघ एक एवढं तोडायला एवढा वेळ लागला. हे पूर्ण अख्खं रान तोडायला किती वेळ लागला. असं दाखवत आम्ही इकडे कांद्याची पात पण घेतो मस्त. कांदा कुठला कांदा होतो तयार झालेला घेतो. बघ इकडे फोकस करा ह्याच्यावर. हा ना बस का 2 हा एक तयार. 3 कांदे फ्रेश फ्रेश खायचे. वाटाणा कांदा गाजर एवढंच आहे ना आपल्याकडे. पाप जर दाखवा. पप्पांचा फोन आला. पप्पांचा. I hope you guys gonna enjoy this whole vlog guys. So पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरून गेलो. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक करून जावा. त्यामुळे तुम्हाला सगळ्या व्लॉग्सला कनेक्टेड राहता येईल. बाय.